नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या आमच्या चॅनल मध्ये. कसं आहे सर्व बरे आहात ना? तर आज आपण बनवणार आहोत झणझणीत चमचमीत गटारी स्पेशल अगदी हॉटेल सारखी वजडी फ्राय, आणि ते पण कमी साहित्य मध्ये पटकन होणारी. तर वेळ न घालवता आपण बघूया काय काय साहित्य आहे. चला. तर मंडळी इथं बघू शकता छानपैकी आपली वजडी स्वच्छ धुवून ठेवलेली आहे. एकदम मसाला आहे, आपला गोडा मसाला आहे, आपला गरम मसाला, मीठ आहे, इथं धन जिरं लवंग आहे, जास्त काही घेतलं नाही. इथं थोडीफार खोबरं आहे, ती काळी मिरी पूड आहे, हळद आहे, कांदा, लसूण, आलं, कोथिंबीर, कढीपत्ता आणि टोमॅटो आहे. काय जास्त काय पदार्थ नाही आहे मंडळी, आणि पटकन होणारा पदार्थ आहे. अगदी झणझणीत चमचमीत वजडी फ्राय. तर चला सुरुवात करूया. पहिलं वजडी आपल्याला शिजवून घ्यायची आहे कुकर मध्ये. तर पहिलं मी कुकर ऑन करते, आपला गॅस ऑन करते कुकर ठेवायला. मग आपण चांगल्यापैकी कुकरला शिट्टी देऊनच आपल्याला मग बाकीची सगळं कामं करायची. तर फोडणीपुरती थोडस मी अर्धा कांदा कापते, जास्त नाहीये. हे बघा, आपल्याला काय शिजवल्यानंतरच बाकीचे सगळं मसाले वगैरे ऍड करायचे. बारीक बारीक कांदा कापून घ्यायचा आहे. आपण आता याच्यामध्ये तेल टाकून देऊया. बघा, 3-4 पळी फक्त टाकते, जास्त नाही. लागलीच आपण कुकर मध्ये टाकून देऊ. तर मंडळी इथं कांदा आपला भाजायला लागलाय, तोपर्यंत आपण इथं हळद टाकून देऊ आणि थोडीशी चवीपुरतं मीठ. नंतर आपल्याला सगळं मीठ वगैरे सगळं टाकायचंच आहे. आणि चला आता आपण ह्याच्यामध्ये वजडी टाकून देऊया. कांदा चांगल्यापैकी छानपैकी भाजलेला आहे. थोडंसंच आपल्याला पाणी टाकायचं आहे, जास्त नाही. तर आता 10 ते 15 मिनिट, 10 मिनिटच फक्त आपल्याला चांगली शिट्टी होऊ द्यायची. आता मी कुकरचं झाकण लावते आणि मग आपण बाकीचं करून घेऊ. शिजल्यानंतर चांगल्यापैकी आपण शिजवणार आहोत आणि त्या हिशोबाने आपले सगळे मग नंतर साहित्य करणार. चला 10 मिनिटांनी आपण भेटू. तर मंडळी इथं आपला कुकर व्हायला लागलाय. आपण तोपर्यंत आता हे जे खोबरं घेतलेलं आहे ते आपण वाटण्यासाठी तयारी करून घेऊया. आणि मग लसूण सोडून, हे बघा बारीक बारीक करून घेते. याला काही जास्त बारीक आपल्याला करायचं नाहीये. तर मंडळी इथं आपलं लसूण पण सोलून झालेलं आहे 10-12 कळी. हे बघा, आता आपण गॅस ऑन करून घेऊया. इथं आपण कढई ठेवली आहे आणि खोबरं आता आपण चांगल्यापैकी भाजून घेऊ. आता थोड्या वेळात लगेच आपण इथं गॅस बंद करणार आहोत कुकरचा. शिट्ट्या झाल्यात आहे चांगल्यापैकी. पण इथं पहिले धन जिरं आणि लवंग टाकून घेऊया. आणि लागलीच आपण खोबरं पण टाकून दिले. आणि लागलीच आपण थोडासा छोटासा तुकडा आपला आल्याचा आहे, ते पण आपण टाकून देऊ.
तर मंडळी इथं आपलं खोबरं भाजून होतंय हळूहळू. तो आपण मग याच्यामध्ये लसूण पण टाकून देऊया लागले. आता इथं आपलं कुकर पण झालेला आहे. आता मी कुकर बंद करते. झालं हे बघा छानपैकी आता आपलं सारण भाजून झालेलं आहे. आता गॅस बंद करते. आता आपण याचं वाटण करून घेऊ. तर मंडळी इथं बघू शकता छानपैकी आपली वजडी शिजलेली आहे. हे बघू शकता अगदी छानपैकी. इथं आपण कुकर बंद केलेला होता आणि इथं आपलं वाटण पण झालेलं आहे. चला आता आपण गॅस ऑन करूया. आपण आता फोडणी द्यायचे मस्तपैकी. आपल्याला वजडी फ्राय करायची. तो आपण इथं गॅस ऑन केलेला आहे. कढई गरम होती तोपर्यंत बारीकच ठेवते. कांदा कापून घेऊ. हे बघा मंडळी इथं छानपैकी आपला कांदा बारीक चिरून झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये तेल टाकूया. हे बघा कढई एक नंबर चापट आपल्या फ्राय आहे. तर आपण तेल भरपूर टाकणार आहोत. हे बघा अशा प्रकारे थोडासा कढीपत्ता टाकून देऊ. आणि जरा फुल करते गॅस. आता आपण कांदा टाकून देऊया. कांदा इथं आपला चांगल्यापैकी फ्राय होतोय तोपर्यंत आपण इथं टोमॅटो बारीक चिरून घेऊया. छानपैकी आता टोमॅटो चिरून झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये हळद टाकून देऊ 1 चम्मच. चांगल्यापैकी कांदा आपल्या भाजायला लागलाय तोपर्यंत आपण इथं टोमॅटो पण लागलीच संगतीने टाकून देऊ. म्हणजे की कांदा आणि टोमॅटो एकजीव होण्यासाठी. तर मंडळी हे बघू शकता छानपैकी कांदा आणि टोमॅटो एकजीव झालेला आहे. आणि आता आपण याच्यामध्ये सगळे मसाले टाकू. सगळेच आपण 1-1 चम्मच मोठा चम्मच घेतलेला आहे म्हणून असेच टाकते. आणि 2 चम्मच आपण लाल तिखट मसाला टाकलाय आणि थोडीशी मिरपूड. सगळे गरम मसाले, लाल तिखट मसाला आणि आपला रोजचा घरचा मसाला थोडं टाकते, जास्त नाही. 1 चम्मच टाकले. लागलीच आपण याच्यात आता वाटण टाकून देऊ. पैकी थोडंसं आपण याच्यामध्ये तेल ॲड करूया. आणि लागलीच आता आपण याच्यामध्ये वजडी टाकून देऊ. आपल्याला काय याच्यामध्ये आपल्याला हा फ्राय आहे. आपली ऑलरेडी आपलं वजडी शिजलेली आहे. थोडं 2 मिनिटासाठी कमी गॅसमध्ये आपण हे
झाकून ठेवूया. हे बघा, गॅस कमी करते. तर मंडळी 2 मिनिटं झालेली आहे. आता बघूया आपली वजडी फ्राय कशी तयार झाली. हे बघू शकता, एक नंबर चमचमीत झणझणीत आपली वजडी फ्राय तयार आहे. थोडीशी कोथिंबीर टाकून देते, बघू शकता, आणि गॅस बंद करते. आणि इथं आपलं ताट पण रेडी आहे मंडळी. हे बघा, हो हो, बघू शकता. आणि आपली कोथिंबीर आपण ह्याच्यामध्ये पण टाकून देऊ. तर मंडळी या मग पटकन जेवायला, गटारी स्पेशल. आणि आजची व्हिडिओ कशी झाली कमेंटमध्ये नक्की सांगा. अशा प्रकारे कमी साहित्यामध्येच सगळं केलेलं आहे. काय वेगळं साहित्य नाही घेतले. रोजच्याच आपल्या रोजच्या जेवणाचे असे साहित्य असतात, तेच मी साहित्य ह्याच्यात वापरले आहेत. आणि अशा प्रकारे करून बघा कमी वाटणामध्ये, आणि सगळी ताट पुसून खातील आणि परत परत अशा प्रकारे तुम्हाला करायला होतील, हे गॅरंटी आहे. आणि लाईक पटकन करून घ्या. गटारी स्पेशलची डिश आहे. आणि शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. प्लीज सबस्क्राईब करत जावा. आणि भेटू आपण पुन्हा व्हिडिओमध्ये, नवीन व्हिडिओ आणि नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.